प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। मान वान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड। करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। कृष्ण की पुकार है, ये भागवत का सार है, कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है। कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है। जीत की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो। मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में दहाड़ दो। आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। मान वान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड। वो दया का भाव या कि शौर्य का चुनाव, या कि हार का वो भाव, तुम ये सोच लो। वो दया का भाव या कि शौर्य का चुनाव, या कि हार का वो भाव, तुम ये सोच लो। या कि पूरे भाल पर जला रहे विजय का लाल लाल ये गुलाल, तुम ये सोच लो। रंग केसरी हो या मृदंग केसरी हो, या कि केसरी हो ताल, तुम ये सोच लो। जिस कवि की कल्पना में जिंदगी हो प्रेम गीत, उस कवि को आज तुम नकार दो। भीगती मसों में आज फूलती रगों में, आज आग की लपट का तुम बघार दो। आरंभ है प्रचंड मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। मान वान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड, आरंभ है प्रचंड, आरंभ है प्रचंड। मला बाळासाहेबांची शिकवण आम्ही बोलून घेऊ आणि हे गावकर साहेब आमच्या जवळचे चांगलं कार्य केलेलं आहे. त्यांच्यासाठी आम्ही खूप खूप मदत करू. एक सो मीना कोठारी, आम्ही देगलूरून आलो तिथे साहेबांच्या सोबत पक्ष प्रवेशासाठी, आणि मी बचत गटाची अध्यक्ष आहे, सामाजिक कार्यकर्ता आहे. तर मधुजी गिरगावकर हे असं व्यक्तिमत्व आहे की जे सगरोळीच्या शाळेत शिकलेत
एक छोट्याशा गावातून त्यांनी शिक्षण घेत घेत मुंबईचा पल्ला गाठला आणि तिथे त्यांनी सनदी अधिकारी म्हणून आतापर्यंत काम पाहिलेलं आहे. आणि काम नुसतंच पाहिलं नाही तर ते काम करत करत त्यांनी गावाकडे, आपल्या मित्रांकडे, आपल्या कुटुंबाकडे लक्ष देत त्यांनी आपलं आपलं काम केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करते. आणि येणाऱ्या निवडणुकामध्ये त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव आहोत. मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेतून आम्हाला आमच्या मुख्यमंत्र्यांनी पुष्कळसं बळ दिलेलं आहे, महिला सशक्तीकरण केलेलं आहे आणि त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करते. आमचे मुख्यमंत्री साहेबांचे मी आभार व्यक्त करते, परत एकदा आभार व्यक्त करते. धन्यवाद साहेब, धन्यवाद. आणि याचसोबत आमचे जे मधुजी गिरगावकर आहेत, आज पक्षप्रवेश करणारे आहेत, त्यांच्यासोबत आम्ही एकजुटीने त्यांच्या पाठीशी आलेले आहोत आणि आम्ही असेच त्यांच्या पाठीशी राहणार आहोत. त्याच्यासाठी आम्हाला मी सगळ्यांना विनंती करते की सगळ्यांनी जे त्यांचा पक्षप्रवेश असल्यामुळे तुम्ही इथे उपस्थित झालात, तुमचे पण धन्यवाद. आणि ह्या पक्षप्रवेशासोबत आम्ही त्यांच्या सोबत आहोत, आमच्या गावातली जनता त्यांच्या सोबत आहे आणि एक चांगला कार्यकर्ता म्हणून त्यांची सदैव ओळख राहील अशी मी आश्वासन देते. आणि आम्ही त्यांच्या सदैव पाठीशी आहोत. मधुजी गिरगावकर साहेबांचा, मधुजी गिरगावकर साहेबांचा, मधुजी गिरगावकर साहेबांचा. आणि माननीय बालाजी पाटील खतगावकर साहेब, मी आणि आमचे परम मित्र मधुजी गिरगावकर, आमची मैत्री 48 वर्षाची आहे. म्हणजे केव्हापासून सुरू झाली हे विचार करू शकता तुम्ही. आणि आजही ती मैत्री अबाधित आहे. आता जाती पाती ह्या आम्हाला कधीच शिवल्या नाही. मी मारवाडी, ते वेगळे कधीच नाही. बालाजी पाटलांबद्दल जर बोलायचं राहिलं तर एक असा प्रसंग होता. आम्ही हॉस्टेलला असायचो. साहेबांचे आम्ही 16 मित्र, 16ला 16 वेगळ्या जाती. आणि साहेबांचं जे सुरुवातीपासून विद्वत्ता, सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची कला, ठीक आहे. आणि काही रागात आला वेगळं. आमचे देशमुख साहेब आहे, कुचेगावचे, तळणीचे अविनाश देशमुख, त्यांनी ते पण साहेबांचे सोबत क्लासमेट आहे. बरेच लोक आले त्या तालुक्यातून, त्यांना माहित नसेल कदाचित. तर अविनाश, मी, साहेबांचं नेहमी म्हणणं असायचं तुम्ही थोडं बरे आले घरचे, आमचं काय हे नाही. तर शेवटी काय झालं, आमचे बाकी सगळे मित्र अधिकारी झाले. अविनाश सुद्धा नंतर अधिकारी झाला आणि मी व्यापारी झालो. मित्रांनो, थोडक्यात सांगायचं म्हणजे एवढं शिकण्यासारखं आहे खतगावकर साहेबांकडनं. आजही संयम कसा पाळायला पाहिजे, तोंडात साखर, डोक्यावर बर्फ, आपण नुसतं म्हणी म्हणतो, परंतु प्रत्यक्षात देवमूर्ती पांडुरंग ज्याला म्हणू शकतो असे आपले बालाजीराव आहेत. आणि शिक्षण झालं, प्रवास झाला साहेबांचा. देगलूर, परळी, हिंगोली, जालना, पनवेल, मीरा भाईंदर, ठाणे, खूप प्रवास झाला. साहेबांनी खूप जागी खूप लोकांसोबत काम केलं, खूप लोकांचं भलं सुद्धा केलं. निस्वार्थी, निगर्वी असे आमचे मित्र बालाजी पाटील खतगावकर आणि त्यांच्यासोबत मधु गिरगावकर यांची सुद्धा पाणी पुरवठामध्ये चीफ इंजिनियर म्हणून ते आता नुकतेच रिटायर्ड झालेले आहेत. आणि त्यांचं भूमिपुत्र ज्याला म्हणू आपण, बिलोली आणि देगलूर, तर त्या भागातले आहेत. आता देगलूर, बिलोली आणि मुखेड हे थोडं चुलत भाऊ म्हणा, सख्खे भाऊ म्हणा, काय म्हणा, इकडचे तिकडं, तिकडचे इकडं असं चालतं. त्याच्यामुळं आज इथं आपण जमलेलो आहोत एवढे लोक. तर थोडा बहुत जो काही अनुशेष आहे, मी तर म्हणणार खूप आहे. कारण की बिलोली, देगलूर मध्ये कुठली इंडस्ट्री नाही,
आता गिरगावकर साहेबांच्या आणि खतगावकर साहेबांच्या सहकार्याने तिथं आता एक MIDC सुद्धा होऊ घातलेली आहे. वेगळे वेगळे व्यापारी संपर्कात आहेत. दाल मिल, विविध प्रकारचे व्यवसाय उघडण्यासाठी आपल्याकडची जी काही बेकारी आहे ती दूर होईल. त्यासोबतच आपला जो रेल्वेचा त्या भागातला प्रश्न आहे, त्यानंतर जो एक रोड आहे सगरोळी, कारला, कोंडलवाडी, आता त्या भागातले काही लोक असतील, माझा व्यवसाय आहे, माझ्या दुकानाला येतात, काही नाही शेठ ते तुमच्या मित्रानं करून दिलं आम्हाला, आमच्या शेतीला 5 लाखाला कोणी विचारित नव्हतं, आता तर 5 कोटीतच चालली, दोन्हीकडून मदत शेत, इकडून मी मदत तिकडून मी मदत. एवढे लोक म्हणजे विकास कसा होतो, कुठल्या बाबीमध्ये होतो, असं जरुरी नाही की काय हे एकच काम केलं तर विकास होतो. बहुअंगी विकास करण्याचं जे असते हे बालाजी पाटलांमध्ये आणि मधु जी गिरगावकर यांच्यामध्ये आहे. या प्रसंगी आपण सगळे इथं आलात. साहजिकच माहित आहे की दोघही उमेदवार आहेत आणि आपण सगळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आज आपण मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती करू, कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला मुखेडमधनं बालाजी पाटील खतगावकर साहेब आणि देगलूर बिलोली मधून जर माझ्या म्हणण्यामध्ये तथ्य असेल तर जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. मुखेडमधून बालाजी पाटील खतगावकर साहेब आणि देगलूर मधून बिलोली मधून गिरगावकर साहेब. भारत माता की. मी या प्रसंगी जास्त काही बोलणार नाही आणि आपण सगळे इथं, मी राजकारणी नाही मुळात सांगतो, त्याच्यामुळं मला भाषणाची सवय नाही. आपण इथं बरेचसे मंडळी आलेले आहेत, जिल्हा परिषद सदस्य आलेले आहेत, पंचायत समितीचे चेअरमन्स आहेत, विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य आलेले आहेत, ग्रामपंचायतचे सदस्य आलेले आहेत. हे सगळी मंडळी जी आहे राजकारणामधली आहे, तर या सगळ्या लोकांनी तन मन धनाने या दोघांच्या पाठीशी राहावं आणि आपला भाग सुजलाम सुफलाम करून घ्यावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. त्यांना हिरो बनवलं तर आपला फायदा होईल. त्यांचा तर अगोदर झालेला आहे, ते मंत्रालयात काम केलेले आहेत, मंत्रालयाच्या कामाचा खूप मोठा अनुभव आहे त्यांच्या पाठीशी. मुख्यमंत्री साहेबांसारखा आशीर्वाद आहे त्यांना. त्यामुळे आपल्या सर्व शिवसैनिकांना नम्र विनंती करतो, येत्या विधानसभेमध्ये आपण भरपूर मेहनत घेऊन या दोन्ही शिलेदारांना मुख्यमंत्री साहेबांच्या येत्या पुढच्या टर्म मध्ये आमदार म्हणून पाठवण्याची काळजी घ्यावी अशी मी आपल्या चरणी नम्र विनंती करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र उजळण्या आला, सूर्य आसमंतात, समरी लाभली त्याला, लाख दिव्यांची साथ. महाराष्ट्र उजळण्या आला, समरी लाभली त्याला, लाख संकटे क्षमली पाहून मराठी बाणा, लाख संकटे क्षमली पाहून मराठी बाणा, एक नवा केली आहे. आणि मग सगळ्या ज्या काही योजना आहेत सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अनेक योजना आपण केल्या. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने आपण आज बोलणार आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, गेल्या 2 वर्षामध्ये जे केलेलं कामाचा विक्रम आपल्या सरकारने केलेला आहे. आणि म्हणूनच आज सगळे लोक जे एका विश्वासाने आज शिवसेनेमध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये एक लाडकी बहीण योजना असेल, युवा प्रशिक्षण योजना, फक्त शिवसेनेचे गाजले, धर्मवीर नावाने झुकल्या सर्व गनिमी माना, एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना, समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना. शिवसेना हा पक्ष नसे ही चळवळ आहे अवधी, धनुष्य आले हाती मग चलताण कशाचा अवधी.
शिवसेना हा पक्ष नसे ही चळवळ आहे अवधी धनुष्याले हाती मग चल काढ कशाचा अवधी बाण लाव कर्तव्याचा अनखेच विरोधी फणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना